8 सदस्य, त्यांनी 8 असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88 वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आयुष्याला 9 सदस्य आले. सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे 9 नावं मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना त्यांनी 7च नावं जाहीर केलेले आहेत. सगळ्यांकडचं रेकॉर्ड आहे, 7 नावं जाहीर केले आणि 2 नावं त्यांना करता आली नाही. त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला, मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि 8 नाव वाचलेत, 9वं नाव माझं होतं, ते नाव कट झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज गेला. महापौरांना तो मेसेज टाकला, त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये. आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवर मध्ये बसून काय काय गोष्टी घडा लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे. एक हाती सत्ता आणली तरी सभागृह 1 तास चालू शकत नाही. पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालवता आलेलं नाही. कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता? जे काय घडा लागलाय त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत. आज सोलापुरामध्ये महत्वाचे विषय आहेत. पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं, रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे, त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं, पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही. त्यांनी सभा त्याग करून पळून गेलेले आहेत. याचा मी आज त्यांचा जाहीर निषेध करतो. काय आक्षेप घेतला की ज्याच्यामुळे माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्वाची सभा होती त्या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं. भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की 9 सदस्य आहेत आणि 1 MIM पक्षाचा सदस्य आहे. तर त्या 10 लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती. पण त्यांनी तसं न करता त्यांनी 7च लोकांची नावं डिक्लेअर केले. 2 लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येस्तोवर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे. काल रात्रीपर्यंत होतं, कोण म्हणतंय मला चंद्रकांत दादांनी माझं नाव दिलं, कोण म्हणतंय माझं नाव फडणवीस साहेबांनी दिलं, कोण म्हणतंय बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं. पण तरी सुद्धा हे वरचे नेते फडणवीस साहेबांनी सुचू द्या, बावनकुळे साहेबांनी सुचू द्या, पण इथला छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाहीत. आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. मागे तुम्ही बघितलं असेल एक रील मिळत होतं की मला तिकीट मिळालं नाही, मी मरतो. पण आता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल, महापौर कारणीभूत असतील, अशी 3घांची नावं त्यांनी आत्महत्येच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या 3 लोकांचं नाव घेऊन आत्महत्या करतोय. हा मेसेज जसा पळाला तसा ते पळाला. महापौर पळाले, महापौरांनी लगेच फोन केला, दादा मला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय. म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा, पळ इथनं. पळ म्हणले की पळाले. आता हे सगळे बालाई चरोला जाऊन बसतील आणि तिथं करतील. नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर 1 मताने असू द्या 2 मतांनी ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होते. ते डिक्लेअर झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे. आता आमच्या म्हणण्यानुसार ही 7च नावं फायनल आहेत. 9 आणि 8 आणि 9 नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ. आता जी काही नावं आली होती जी वाचलीच सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवहनचे तर ह्यांना नावं करता आली नाहीत. मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती. स्थायी समिती 4 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती. त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता. सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा बघितला. अजेंड्यावरचे विषय जर का आज पूर्ण नाही झाले किंवा त्यांना जर अनुमोदन किंवा प्रस्ताव पारित नाही झाला, नाही 2 प्रस्ताव करणार घेता येणार नाही. मग तो पूर्ण सभा तहकूब झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं. त्यांनी त्या प्रस्तावातले 10 मधले 8 नावं MIMचं 1 9वं नाव हे डिक्लेअर होत आहे. म्हणजे टोटल 8 लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि 2 नावांसाठी आम्ही सभा अर्धवट करणार. ही कुठला प्रस्ताव? आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही 8 नावं डिक्लेअर करतोय. आणि त्याच्यामुळे ही नेमबाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेली आहेत. असं कुठेही घडलेलं नसेल. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो, शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे. फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, महापौर म्हणून काम केलंय. महापौर पदाचे काय अधिकार असतात, सभागृहाला किती गरिमा असते. पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल, पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा. महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका. सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झालेले आहेत. तुमची काय ढिशाव बंदूक मारण्याचे फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करू नका. भारतीय जनता पार्टीनं त्यांचे 87 नगरसेवक आहेत, तरी त्यांना 88 करायचं होतं.
त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटतं संख्या गणितामध्ये त्यांच्या 87ला त्यांना 7 जागा मिळतात, म्हणून त्या 88 जागा करण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपये देऊन त्या वैभव अत्तुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला. वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाडून वैभव अत्तुरे निवडून आलाय. 87 जागा असताना जो 88 जागेसाठी त्यांना रातभर तिथं मिटिंग करावी लागली. नरेंद्र काळेंनी त्यांना गाडीत घालून घेऊन गेलं, आमदारापाशी बसवलं, तिथून नेऊन पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला. आणि ठीक आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे, कोण कुठं जावं काय करावं तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवलाय. आम्ही आमच्या कामाशी हे आहे ठाम राहू एवढं आम्ही सांगतो. सोलापूर महानगरपालिका पहिल्या सभा होती आणि पहिल्याच सभेला ह्या ठिकाणी एवढं मोठं सोलापूर शहरातल्या लोकांनी त्यांना बहुमत दिलं, पण पालकमंत्री आणि त्यांची यादी फायनल न झाल्यामुळं स्वीकृत सदस्य फक्त 7च नावं आले आणि परवानची पुढची निवड झाली नाही. सरळ सरळ सोलापूर शहरामध्ये दिसतं की ह्यांना हे सभागृह चालवता येत नाही. ह्या सभागृहाला पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या महापौर आणि सभागृह नेत्यांनी एक पळपुट्या महापौर म्हणून ह्या पळपुट्या सभागृह म्हणून या ठिकाणी शहराला त्यांनी दाखवून दिलंय. आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी अजेंडावर जे विषय होते ते अजेंडाचे विषय असताना सरळ सरळ माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांना दुखवटाचा प्रस्ताव जाहीर केला आणि ते निघून गेले. हे सोलापूर शहराने आज बघितलंय. 7च नावं जाहीर केल्यात. आम्ही ह्यामध्ये कोर्टामध्ये जाणार आहे आणि ह्याच्यावर स्टे आणणार. आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIM चे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेले आहे. किती आणि कोणाकोणाचे किती आहेत? भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 8 आणि MIM चे 1. 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडवळकर, अक्षय अंजिकाने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास दायमा, ज्ञानेश्वर मॅकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी. विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर आपण 9 सदस्य निवडीचा म्हणजे भाजपाचे 9 आणि MIM चा 1 असे एकूण 10 सदस्य निवडीचा आपण अजेंड्यामध्ये विषय घेतलेला होता. का बरं एक असा मागं लागलाय का? अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे. शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे. राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेण्यात येईल. सभागृह नेत्यांनी जेव्हा नावं वाचली त्यावेळेस 7 नावं वाचली, 2 नावं सभागृह नेत्यांनी या ठिकाणी ऐका दादा ऐकून घ्या प्रश्न. 2000च्या शिफारशीचे 2 नावं तुम्ही वाचली नाहीत का? सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं. सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली. 8 नावे वाचून त्यांना आपण मान्यता द्यायची. राहिलेले 1 नाव ते आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेणार आहे. सभा नगर सचिवांनी या ठिकाणी 8 नाव वाचली म्हणून 2 नाव वाचायला लावले. 8 नाव वाचले. 8 नाव वाचले. मी सांगालो की नाव मी 8 नाव मी सांगू का? तर 8 नाव आमचे पक्षनेते सांगतील. तुम्ही वाचताना तुम्ही 7च नावं वाचली. 8 नाव पक्ष 8 नाव परत एकदा वाचून दाखवा. मूळ मुद्दा असा आहे की सभागृह नेत्यांनी जी सूचना वाचली आपली सत्ताधारी पक्षाची त्याच्यामध्ये 9 सदस्य भाजपाचे आणि 1 सदस्य MIM चा अशी सूचना होती. असं असताना तुमच्या सत्ताधारी पक्षाने एक नाव म्हणून एकदम वगळलं. हा विषय बलानुसार 9 नावं भारतीय जनता पार्टीची आहेत असं म्हणलंय आणि त्याच्यातली 8 नावं वाचली. तुम्ही बोलताना असं नाही आता अजून एक तुम्हाला म्हणजे हे झालं अशी आहेत. खालील नावे अशी आहेत. खालील नावे अशी आहेत. बलानुसार 9 नावं आहेत. त्याप्रमाणे खालील नावे अशी आहेत. कुठलाही अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे. तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे. आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही 1 नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेणार. माझं नाव कट झालं.
त्यांनी असं पण म्हटलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज करेल, तुम्हाला पण ते message शेवटी विरोधी पक्ष नेते गट नेते आहेत ते त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही ते त्यांना विचारा. कार्यकर्त्याच्या धमकीचा SMS ला घालून तुम्ही सभा तहकूब केली असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे. नाही कार्यकर्त्याचं काय कार्यकर्त्याचा जो धमकीचा SMS आला तो SMS तुम्हालाही आला आणि तो बघूनच तुम्ही सभा तहकूब केली. शेवटी तसं काय नाही आहे. बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेलं एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू. पण दादा आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? प्रोसिडिंग मिळेल का सगळ्या सदस्यांना? प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल. दादा, एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली नाही? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे. अजेंडापूर्वी काय सदस्यांची निवड का केली नाही किंवा त्यापासून का केली नाही? याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच घाईगडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते. त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित. तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत. दादा दादा हो दादा तुम्ही- एक मिनिट एक प्रश्न आहे. तुम्ही 1-8 जाहीर केला 7 जाहीर केला काय असेल ते, पण एक का जाहीर केलं नाही त्याचं कारण काय असेल आणि ते कुठल्या नियमाने तुम्हाला पुढच्या सभेत घेतायचं? आता आमचे आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आणि आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे. पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही एक नाव आहे 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत. एक नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ. याविषयी नगरसेवक आला. एक मिनिट पाठवायचं आहे. उत्तर येऊ द्या, मग तुम्ही बोला. काय राहिलं? का राहिल्याचा विषय नाही. लवकरात लवकर जाहीर करणार. जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे. एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात लवकर जाहीर करणार. कशासाठी राहिला? एक नाव तुम्हाला एकमत करता आलं नाही. कुठलं 62 एक आणखी नावावर एकमत का? 62 जण अर्ज भरले होते, तर एक नाव हो. तुम्हाला एक नाव जाळलं की जाळलं? 8 नावं या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत. तर दादा 88 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व सभागृहामधलं करायला तुम्ही कमी पडता असं वाटतं? अजिबात तसं काय नाही. आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला सभागृहामध्ये बघितलं यशवंत महिला काही नाहीये तुमच्या ऐका एकमत आहे. म्हणूनच या ठिकाणी एकमत आता तुम्ही घे दादा, कुणाला? आज पहिली सभा होती. दादा, आज पहिली सभा होती. आज सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं. त्यांच्याबद्दल परत तुम्ही 11:30 सभा, परत तो गोंधळ. सभागृह नेत्याचं नियंत्रण नाही, तुमचं नियंत्रण नवीन नाही. सदस्य- सगळं विरोधकाच्या ताब्यात चालली सभा. नवीन सदस्य आहेत. या ठिकाणी नवीन सदस्याचं आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं. काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडस जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही 11:15 या ठिकाणी सभा 10 मिनिट उशीर झाला. विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15 आपण या ठिकाणी चालू करू. ठीक आहे. नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची सभा आहेत ती वेळेवर सुरू करू. मला कुठलाही मेसेज आलेला नाही आहे. मला कुठलाही मेसेज आलेला नाही. आणि खरं तर या धमकी काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे. आमचा धमकीचा विषय संबंधच नाही आहे. काळजी करा म्हणून आमचं सांगा. बहुमत आहे. काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? आपल्या कार्यकर्त्यांची काळजी आपण असं म्हणतात त्या काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? काळजीपोटीच नाव घेतलं नाही. योग्य निवड योग्य कार्यकर्त्याची निवड दादा, केली जाईल. मला आणि नरेंद्रांना प्रश्न आहे. आता एक किसन गोडके म्हणून माणूस होता 1992 पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणतात. कालपर्यंत माझं नाव फिक्स होतं म्हणून त्याला सांगितलं. आज सकाळी कट झालंय. इथल्या स्थानिक राजकारणामुळे नाव कट झालं असं त्यांनी आरोप केलेला आहे. ते मला माहिती नाही. माझ्यापर्यंत तर ते तसं काय नाव आलं नाही. किसन गोडके हे जुने कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही नाव त्यांचं आधी फिक्स किंवा काल रात्री नावं फिक्स झाली असं कुठेही नाही. जी पक्षाकडनं नावं आली ती पक्षाकडनं सभागृहात वाचण्यात आली. पक्षाने शब्द दिलेला होता असं त्यांचं म्हणणं आहे. दोन्ही वेळा दिलेला आहे. पक्षाची ही पद्धत नाही काम. दादा एक विषय असा होता की महिला नगरसेवक होत्या. 8 नावं
दिली, आपण 8 नावं वाचली.